अहो, लवकर इकडे या. आपल्या बाथरूममध्ये बघा केवढे पाणी साठले. बायकोची हाक ऐकताच मी लगबगीने आमच्या बाथरूमच्या इथे आलो. पूर्ण बाथरूमची फरशी पाण्याने भरलेली होती. अतिरिक्त पाणी जे तिथे मावत नव्हतं ते हळूहळू किचनमध्ये आणि पॅसेजमध्ये शिरू पाहत होतं. नीट पाहिलं असता बाथरूममधील पाण्याचा जिथून निचरा होतो त्या जागेतून पाणी बाथरूममध्ये आत शिरत होते. म्हणजे ड्रेनेजचा पाईपमधूनच हे पाणी आत येत होतं. बाहेरून पाणी आत येत असल्यामुळे ही समस्या अंतर्गत दुरुस्तीची नव्हती. हे काम सोसायटीच्या अखत्यारीत येत होते. सोसायटीच्या सेक्रेटरीना त्वरित संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. सेक्रेटरी शेजारीत राहत होते. त्यामुळे फोन करायच्या भानगडीत न पडता सरळ त्यांच्या घरची बेल वाजवली. दार उघडताच विचारलं, काका आहेत का? नाही, ते कामावर गेले आहेत. काय काम होतं? काकीने विचारलं. काकी, आमचं बाथरूम पाण्याने तुंबलं आहे. पाणी किचनमध्ये शिरते. काय करायचं ते काकांना विचारणार होतो. बाहेरच्या ड्रेनेजच्या पाईपमधून लिकेज होतंय. नाहीतर मी आपल्या प्लंबरला बोलावून काम करून घेतलं असतं, मी म्हणालो. असं बघ, ते तिसऱ्या मजल्यावर नवीन झालेले चेअरमॅन मेहता आहेत. त्यांना विचार, काय म्हणतात ते बघ. काकीने पर्याय दिला. मी तातडीने मेहतांकडे गेलो. मेहतांनी दार उघडलं. मेहता 60-65चा वाटत होता. त्याचा चेहरा निर्विकार होता. मी त्यांच्या कानावर काय समस्या निर्माण झाली ते सविस्तर घातले. चेहऱ्यावरची सुरकुती देखील हलवू न देता मेहताने गुजराती मिश्रित हिंदीत सांगितलं, आप बाहर से प्लम्बर बुला के काम करवा के लो. जितना पैसा होता है वो सोसायटी को चार्ज कर दो. सोसायटी दे देगी. नेताच्या बोलण्यात गुजराती उच्चार मधून डोकावत होते. चाहिए तो प्लम्बर का नंबर मैं देता हूँ. मेहता पुढे म्हणाले. मेहताने मग मणी नावाच्या प्लंबरचा फोन नंबर दिला. मेहताचे आभार मानून मणीला फोन केला. मणी आला. 1-1.5 तास खटपट करून त्यांना बाहेरच्या पाईपमधून होणारे लिकेज थांबवलं. ड्रेनेजचा पाईप चॉकअप झाला होता. त्यातून कचरा बाहेर काढला. तो आम्हाला दाखवला देखील. बाथरूममधील पाण्याचा आता व्यवस्थित निचरा होऊ लागलेला होता. मी मणीला किती पैसे झालं विचारलं. मणी म्हणाला, 450 रुपये. मणीला त्याचे पैसे देणे गरजेचं होतं. त्याने तास 1.5 तास केलेली खटपट मेहनत आम्ही पाहिली होती. मैं आपका पैसा देता हूँ. आप मुझे एक कागज़ पे बिल बना के दो, क्योंकि सोसायटीचे पैसे लेना पडेगा. मी मणीला म्हणालो. मणीने लगेच एक 5च्या कागदावरती बिल म्हणून दिलं. खाली सही म्हणून स्वतःचं नाव लिहिलं, मणी अय्यर असं. मी त्याचे 450 रुपये काढून दिले. मणी आभार मानून निघून गेला. आता मेहताची सही बिल सँक्शन होण्यासाठी घेणं गरजेचं होतं. म्हणून मग मी ते बिल घेऊन मेहताची बेल वाजवली. मेहता त्रासिक चेहऱ्याने बाहेर आला. मी ते बिल मेहताला दाखवलं. सरजी, हमने काम करवा लिया है. मनी प्लम्बर ने ये बिल दिया है. आप ये सँक्शन करवा दो. मेहताने बिल हातात घेतलं. बिलावरील 450 रुपये किंमत वाचतात त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. इतना पैसा कैसे हुआ? मेहताच्या आवाजात अविश्वास होता. मेहताजी, आप चाहो तो मनी से फ़ोन करके पूछो. उसने बाहर जाके झोला लगा के बारिश में झोले पे बैठ के पाइप का काम किया हुआ है. पाइप साफ करके अंदर से चोकअप निकाला है. मी स्पष्टीकरण दिलं. खरं तर मला त्याच्या प्रश्नाचा राग आला होता, पण वाद नको म्हणून मी शक्यतो शांत राहण्याचा निर्णय घेतला. अरे, मैं क्यों फ़ोन करूँगा? तुम कुछ भी बिल बनवा के लाएगा और मैं इस पे थोड़ी ना साइन कर दूंगा. ऐसा थोडी ना होता है. मेहताच्या आवाजात एक प्रकारची कुत्सितता तर असल्यासारखं वाटत होतं. देखिए मेहताजी, सोसाइटी के ड्रेनेज पाइप में प्रॉब्लम हुआ था. हमको परेशानी हो रही थी. सच पूछो तो सोसाइटी ने रिपेयर करवा के देना चाहिए था. मी पण हट्टाला पिटलो. अरे, तो प्लम्बर का काम मैंने आपको दिया था. काम करवा के लेना का सलाह मैंने दिया था. मेहता म्हणाला. तो नंबर दिया तो क्या उपकार किया? मी पण भडकून बोललो. उपकार? उपकार बोलता है? ठीक है, मैं तुमको उपकार दिखाता हूँ. जाओ, मैं नहीं करता साइन. तुम सेक्रेटरी के पास जाके पूछो. झालेल्या अपमानाने माझ्या अंगाची लाही लाही झाली होती. 450 रुपये देत नाही म्हणजे काय? सोसायटीकडून ते वसूल करायचेच हे तेव्हाच ठरवलं. संध्याकाळी सेक्रेटरी आले तेव्हा झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यामुळे ते 450 रुपये सोसायटीच्या मेंटेनन्समधून कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भांडण विसरून जाता येतं, पण झालेले शब्दांचे वार विसरता येत नाही. मेहतांनी माझ्याकडे पाहताना ठेवलेली ती हेटाळणीयुक्त नजर आणि मग तुमको उपकार क्या होता है दिखाता हूँ हे म्हटलेलं माझ्या आजही लक्षात आहे. 4 दिवस झाले असतील बिल्डिंगच्या परिसरात कोणा मैताची तयारी चाललेली होती. चौकशीत कळलं की मेहता गेले. म्हणजे ज्या माणसाशी मी हमरी-तुमरीवर येऊन भांडलो तो माणूस अनंतात विलीन झाला. क्षणभर मनात आलं, त्या दिवशी पैसे जास्त झाले म्हणून भांडला. 2-1 दिवसात त्याला मृत्यू कवटाळणार होता. कुठे घेऊन जाणार होता ते पैसे? उगाच जाता जाता माझ्या मनात स्वतःबद्दल कटुता मात्र निर्माण करून गेला. जाऊ दे, ईश्वर इच्छा. बलिसियासी झालं. मेहताच्या पार्थिवाला गेलो. जैन धर्मियांमध्ये कशा प्रकारे पार्थिव करतात ते मला पहिल्यांदाच बघायला मिळालं. मेहताच्या मागे त्याची पत्नी आशाबेन आणि 2 मुली होत्या. दोन्ही मुली लग्न होऊन सासरी गेल्याने आशाबेन आता एकटीच मागे उरली. वाईट वाटलं. 2-3 दिवसांनी सोसायटीत रुग्णवाहिका आलेली दिसली. रुग्णवाहिकेच्या विशिष्ट आवाजामुळे पटकन लक्ष गेलं. आशाबेनला हार्ट अटॅक आलेला होता म्हणून अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात घेऊन गेले. मेहता कुटुंबियामागे शुक्ल काष्ट लागलेले दिसत होतं. नेमकं माझ्याशी वादविवाद झाल्यानंतरच्या लगतच्या कालखंडात मला ते पूर्वीचे दुर्वास, विश्वामित्र वगैरे थोर ऋषी आठवले. कोणावर क्रोधित वगैरे झाले की कमंडलूतले पाणी मंत्र म्हणून अंगावर शिंपडून शाप देऊन मोकळे होत. तसा शाप मी काही मेहतांना दिला नव्हता ना. मी स्वतःची चाचपणी केली नाही. तसं नव्हतं. माझा राग तात्कालिक होता. आपण नाही का रोज ट्रेनने प्रवास करताना बसमध्ये वगैरे शेजाऱ्यांशी सहप्रवाशांशी भांडतो आणि मग तो प्रवास संपल्यावर विसरून जातो, त्या प्रकारचा. असा राग मनात दाबून पण ठेवत नाही. उलट भांडून मोकळं झाल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं होतं, रागाचे दमन केल्याने उलट मानसिक शारीरिक आजार वाढतात. संध्याकाळी दादरला ऑफिस सुटल्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आशाबेनची विचारपूस करायला जायचं मी नक्की केलं. अंधेरीला जायचे म्हणून ऑफिसमधून पण जरा लवकरच निघालो. कुठल्या मजल्यावर आशाबेनला दाखल केले याची सविस्तर माहिती घेऊन नेमक्या रूममध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांना पण बरं वाटलं असणार. अर्थात त्याला भेटणं माझं कर्तव्य होतं. माणुसकीच्या नात्याने सुद्धा मलाही भेटल्यावर बरं वाटलं. आशाबेनचे अगदी हातावर मोजण्या इतके नातेवाईक आले होते. ते सर्व रात्री हॉस्पिटलमध्ये थांबणार होते. रात्रीचे 9-9:15 झाले असतील. आशाबेनच्या भावाने मला जवळ बोलावले. अभी पूरी रात हम इधर है. जलपा को आप ज़रा मुलुंड ले जाओगे? क्या है क्या इसका हस्बैंड गुजरात गया हुआ है. उसकी छोटी भी जलपा के साथ है करके चिंता होती है. जलपाचा मामा मला करत असलेली विनंती मी मान्य केली. नाहीतर आता मुलुंडला घरी ट्रेनने जायचं म्हणजे वैतागच होता. मी एकटा गेलो असतो तरी रिक्षा करूनच जाणार होतो. मी जलपाला बरोबर घेऊन जायचं मान्य केलं. जलपा म्हणजे मेहता दाम्पत्याची मोठी मुलगी. दुसरे कोणी रात्रीच्या वेळेस बरोबर नसल्याने जलपाची आणि तिच्या 2-2.5 वर्षाच्या मुलीला घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर होती. कोकिलाबेन इस्पितळासमोर मला रिक्षा मिळाली. जलपाने माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये मुलीला बसवलं. त्या दोघांची रिक्षामध्ये अखंड बडबड सुरू होती. मुलगी काहीतरी प्रश्न विचारायची आणि मग जलपा तिच्या बालबुद्धीला पटेल असं काहीतरी उत्तर द्यायची. माझी तेवढीच करमणूक होत होती. कांजूरमार्ग गेल्यावर रिक्षा लाल बहादूर शास्त्री रोडवर येताच जलपा म्हणाली, भाई साहब रिक्शा का भाड़ा मैं दे दूंगी. अरे नहीं जलपा जी, मैं तो ऑटो करने वाला ही था. अच्छा हुआ कि आप दोनों की कंपनी मुझे मिली. मी प्रांजळपणे सांगितलं. जलपा म्हणाली, अच्छा फिर आधा आधा करेंगे. एवढं बोलून तिने 200ची नोट माझ्याकडे देऊ केली. स्त्री दाक्षिण्य म्हणून अर्थातच मी ती नकारली. एखाद्या स्त्रीकडून व्यवहार म्हणून अर्धे पैसे या अडचणीच्या वेळी घेणे मला संयुक्तिक वाटत नव्हतं. थोड्याच वेळात मुलुंडला आमची सोसायटी आली. जलपा पुन्हा पुन्हा माझे आभार मानून रिक्षातून उतरली आणि पुढे गेली. ती गेली बघताच मी रिक्षावाल्याला त्याचे मीटरप्रमाणे किती पैसे होतात ते विचारले. 450 रुपये झाले होते. 450ची रक्कम रिक्षावाला देऊन मी निघालो तेव्हा 450 वरून मला काहीतरी आठवलं. काही दिवसांपूर्वीच 450 वरून मेहतांशी झालेला वाद, ती शाब्दिक बाचाबाची, उपकार संदर्भात आलेला राग,
शाळेत शिकवलेला ऊर्जा अक्षयेचा नियम माझ्या डोक्यात वेगळ्या प्रकारे घोळू लागला. पैसा निर्माण होत नाही, तसेच नष्ट करता येत नाही. फक्त त्याचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत राहते. आणि मग मी स्वतःशीच हसलो.